ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे प्रतिमा कल्पनाला फोन करते आणि बोलते तुम्ही सगळे रामनवमीबद्दल आमच्या घरी या। तेव्हा कल्पना बोलते पण रविराज मी काय ते बघून घेतो तुम्ही या। आणि प्रतिमा ताबडतोब आमंत्रण देते आणि आमंत्रण देऊन फोन ठेवून देते। आणि सायलीने प्रतिमाच्या घरी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि कीर्तन पाहून सगळे खुश झालेले असतात। त्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर प्रतिमा तिच्या रूम मध्ये सायलीला भेटते आणि ती बोलते माझ्याबद्दल जे पण होत आहे ना ते माझ्या बाजूला सायली असल्यानंतरच होते, पण हे मी सगळं रविराजांना सांगते तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही। तेव्हा प्रतिमा बोलते या सगळ्यामध्ये मला तू सायली वाचवू शकते। तेव्हा सायली बोलते तुम्ही काळजी करू नका। तेव्हा ती सायली प्रतिमाला सांगते मी आता श्रद्धा डॉक्टरशी बोलते आणि त्याच्यानंतर काय ते बोलायचं ते आपण बघूया। तेव्हा सायली रविराजांना बोलते जेव्हा रामनवमी निमित्त सगळं असताना डॉक्टरांना बोलून घेतला तर तेव्हा डॉक्टर इथे आले तर तुम्हाला चालतील ना। तेव्हा रविराज हो बोलतात। प्रिया बोलते माझ्या आता सायलीचे काय उद्योग संपत नाही आणि ते आता काय करणार ते आता काय कळत नाही। तेव्हा इथे श्रद्धा डॉक्टर येतात आणि बोलतात तुम्ही काय काय कधी कधी विसरलात आणि त्या सगळ्या गोष्टीची तुम्ही यादी द्या। सायली बोलते मला वाटत नाही का कधी प्रतिमा कुठल्या गोष्टी विसरल्यात। तेव्हा पूर्णाई पण बोलते मला पण वाटत नाही की प्रतिमा कुठल्या गोष्टी विसरल्यात। तेव्हा कल्पना पण सांगते नाही आणि रविराजांना प्रश्न विचारला गेला तर ते पण तेच सांगतात। श्रद्धा डॉक्टर प्रतिमाला सांगतात मग केव्हा तुम्ही कुठल्या गोष्टी विसरलात। तेव्हा प्रतिमा सांगते मी एकदा उपमा बनवला होता आणि तन्वीला तो उपमा बनवून दिला आणि ज्यानंतर मी तो उपमा बघायला गेले तो तिथे नव्हता। तेव्हा श्रद्धा डॉक्टर सांगतात दुसऱ्या गोष्टी सांगत। तेव्हा प्रतिमा सांगते मी ज्यावेळी फुलं ठेवली होती ना आणि तिथे सायली होती तेव्हा तिथे प्रिया होती आणि ती मी फुलं ठेवली त्यानंतर मी आले तिथे काटे होते आणि तिथे असणारी तन्वी म्हणाली की मी तू काटेच ठेवले होते फुलं नाही। श्रद्धा डॉक्टर बोलतात काहीतरी गडबड आहे। जेव्हा तन्वी तिथे असते तेव्हा तुम्ही गोष्टी विसरतात आणि जेव्हा तन्वी नसते तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात राहतात। प्रतिमा सांगायला लागते तेव्हा कोणी सांगितलं नाही की तुम्ही विसरता आणि ही प्रिया मला विसरण्याचे भास होऊन देते। श्रद्धा डॉक्टर बोलतात जेव्हा निगेटिव्ह माणसं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा त्यावेळी आपल्यावर निगेटिव्ह येतील, त्यामुळे निगेटिव्ह माणसं आपल्यावर नसली तर आपण आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार येतील। तेव्हा श्रद्धा डॉक्टर सांगते जेव्हा तुमची तन्वी प्रतिमा बरोबर असते तेव्हा तिच्या डोक्यात प्रिया ही निगेटिव्ह विचार टाकत असते, त्यामुळे प्रतिमा सगळ्या गोष्टी विसरते। त्यामुळे प्रतिमाचा विचार केल्यास की तन्वीला तिच्यापासून लांब ठेवणे हेच गरजेचे आहे। तेव्हा रविराज काय बोलता तुम्ही। तेव्हा प्रिया बोलते माझ्यापासून मला लांब ठेवण्याचा हा प्लॅन आणि हा सगळा सायलीचा प्लॅन आहे। तेव्हा श्रद्धा डॉक्टर सांगते की रविराज तुम्ही तुमच्या मुलीला प्रतिमापासून दूर ठेवलेलं बरं आहे, त्यामध्येच प्रतिमाची भलाई आहे। हे जे चेक करायचं असेल की प्रियाच हे सगळं करते त्यासाठी CCTV फुटेज चेक करायला पाहिजे। तेव्हा श्रद्धा डॉक्टर रविराजला सांगते की तुमच्याकडे CCTV कॅमेरे आहेत का, त्यावरून आपल्याला खरं काय ते समजेल। तेव्हा रविराज बोलतात जिथे पण CCTV कॅमेरे आहेत त्याचे मी फुटेज पाहायला सांगतो, तेव्हा कळेल की हे सगळं तन्वीने केलंय की काय। आता तन्वी चांगलीच गडबडते। प्रिया बोलते मी पुढच्या दाराने नाही मागच्या दाराने आले होते। तेव्हा रविराज बोलते तू दाराच्या मागच्या दरवाजाने आलेस ना, ते तिकडचे पण CCTV फुटेज चेक करूया। आता प्रिया अजूनच हडबडते आणि सगळेच ते CCTV फुटेज पाहायला उत्सुक असतात। तेव्हा हे सगळे CCTV फुटेज सगळ्यांच्या समोर येतात आणि हे CCTV फुटेज पाहून सगळे हादरतात। तेव्हा पूर्णाई बोलते प्रतिमाला वेड करण्याचं ठरवलं। तेव्हा पूर्णाई प्रियाला बोलते, तन्वी बोलते नाही। सायली बोलते बघ ह्या CCTV वरून कळतं की तू किती खरी आहेस किती खोटी आहेस। आणि प्रिया गडबडते आणि हे सगळं कळल्यावर रविराज तिच्या कानाखालीच देतात आणि रविराज बोलतो तू स्वतःच्या आईलाच वेडा बनवायला निघालीस। तेव्हा पूर्णाई बोलते तू किती सहन केलास, ही तुझी मुलगीच तुला वेडा बनवत होती, तुला त्रास देत होती। तेव्हा पूर्णाई बोलते स्वतःच हे करून की या सायलीमुळे मी तुला न्याय मिळवून दिला आणि तन्वीचं काय करायचं ते मी बघते। आणि पूर्णाई प्रियाला बोलते तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी मी चूक केली आहे।